आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था बुलढाणा जिल्ह्यातील भाजपा ही स्वबळ लढण्याची चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे आहेत। साहेब, काय सांगाल की भाजपाकडून स्वबळाची तयारी सुरू आहे असं बोललं जातं, एक चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। जो कार्यकर्ता पक्षासाठी दिवस रात्र परिश्रम घेतो, प्रयत्न करतो व पक्षाच्या नेत्यांना आमदार खासदार बनवून मंत्री मुख्यमंत्री बनवतो, त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतात। आमदारकी खासदारकीमध्ये अनेक लोक इच्छुक असतात, परंतु न्याय एकालाच मिळत असतो। याचा अर्थ त्याच्या बरोबरीचे 19-20 वाले लोक काही लायकीचे नसतात का ते योग्य नसतात असा होत नाही, आणि म्हणून त्यांना न्याय देणाऱ्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात। या माध्यमातून कोणी नगराध्यक्ष होते, कोणी नगरसेवक होते, कोणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होते, कोणी जिल्हा परिषदचा सदस्य होते, कोणी जिल्हा परिषदचा सभापती होते, कोणी पंचायत समितीचा सभापती होतो। आणि स्वाभाविकच यामध्ये 25-25, 30-30, 40-40, 50-50, 60-60 लोकांना आपण एका वेळेस न्याय देऊ शकत असतो। नगरपालिकेमध्ये किमान 30 नगरसेवक, 35 नगरसेवक, 40 नगरसेवक असतात, एक नगराध्यक्ष असतो। जिल्हा परिषदेमध्ये 60-60 जिल्हा परिषद सदस्य असतात, एक अध्यक्ष असतो, सभापती असतात, पंचायत समितीला सभापती असतात। हे जर आपण चित्र सर्व डोळ्यापुढे ठेवलं तर जिल्ह्यामध्ये 150-200 लोक, 150-200 सक्रिय कार्यकर्ते, तोला मोलाचे कार्यकर्ते हे त्या पदांवरती जाऊन बसू शकतात, अशी परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते। आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मी ही निवडणूक जिंकावी, पण तो जिंकेल का हरेल हे निवडणूक ठरवत असते, पण किमान त्याला संधी तरी मिळाली पाहिजे की मी निवडणुकीमध्ये उतरलो, माझ्या पक्षाने मला संधी दिली, माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, माझ्या पक्षाने माझे प्रयत्न केले, आणि म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीनं संधी देणारी निवडणूक जर कोणती असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही स्थानिक पातळीवरच्या चर्चा करून स्वबळाचा जो निर्णय असेल, मैत्रीपूर्णता जो निर्णय असेल, तो स्थानिक परिस्थितीत आम्ही घेणार आहोत। पण एक खालपासून वरपर्यंत पाहिलं तर तुमची महायुती आहे, असं असताना स्वबळावर लढण्याची तयारी का असते? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी मिळावी। पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार खासदार प्रत्येकाला होता येत नसते, अशा वेळेस जास्त संधी देणारी निवडणूक कोणती असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेचीच निवडणूक आहे, हे मी आत्ता स्पष्ट केलं। आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्यांनी म्हटलं आम्हाला महायुती लढायचं असेल तर आपण महायुतीतही लढू शकतो। त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे तर आपण स्वबळावरती लढू शकतो। मागच्या काही काळातला जर इतिहास बघितला तर जिल्हा परिषदेवरती या ठिकाणी आणि काँग्रेसची सत्ता राहिलेली, मागच्या काही काळात विचार केला तर भाजपाचा अध्यक्ष होता। असं असताना भाजपा जर का वेगळी लढली, एक म्हणजे स्वबळावर जर लढली तर थेट ही तुमची काँग्रेसची लढत होईल। हे बघा, निवडणुकीमध्ये जो जिता व सिकंदर असतो आणि प्रत्येक पक्ष हा विजयाचे गणित मांडत असतो। भारतीय जनता पक्षसुद्धा विजयाचेच समीकरण मांडून, सत्तेचे समीकरण मांडून व भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असलेली सत्ता ही लोकाभिमुख व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे व आमची मोर्चे बांधणी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार खासदार यांच्याशी चर्चा करून विजयाचे समीकरण आम्ही निश्चितपणे मांडू, यात काही माझ्या मनात शंका नाही। 2016-17 भाजपाचा या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता, यावेळी सुद्धा होईल असं वाटतं? निश्चितपणे मी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या या नात्याने माझी जबाबदारीच आहे की या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आव्हान नुकतंच मी जिल्ह्याची बैठक घेऊन आदरणीय श्वेताताई महाले आपल्या जिल्ह्याच्या आमदार त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याची बैठक घेऊन आम्ही कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळातल्या निवडणुका या स्वबळावर म्हणा, मैत्रीपूर्ण म्हणा, महायुतीमध्ये म्हणा, जशा येईल त्या पद्धतीने जिंकण्याचं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि सर्वांना कामाला लागण्याची सूचना दिलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।